श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी समर्थांच्या अत्यंत प्रभावी सेवा कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. त्या दिवसांचे धार्मिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पालन कशा प्रकारे आपणाला करता येईल ते सुद्धा या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल, पाहावा लागेल आणि आवडला तर एक स्वामी समर्थ महाराजाविषयी कमेंटसुद्धा नक्की करायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी समर्थांच्या काही विशेष सेवा करायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत तर गुढीपाडवा आणि स्वामी समर्थांचा काय संबंध आहे तर गुढीपाडवा हा मराठी लोकांसाठी नवीन वर्षाचा पवित्र दिवस आहे. हे फक्त वर्षातील नवीन सुरुवात नाही तर मन, हृदय आणि आत्म्यासही नवचैतन्य मिळण्याचा दिवस असणार आहे. या दिवशी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तीमध्ये विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त असे मानत असतात की स्वामी समर्थांची सेवा केल्याने मानसिक अडथळे हे कमी होत असतात, दुःखाचे सावट हे दूर होत असते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जासुद्धा नक्कीच येत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेली सेवा इतर कोणत्याही दिवशी केलेल्या सेवेतून अत्यंत वेगळी आहे. कारण हा दिवस नवीन ऊर्जा, नवीन शुभ संकल्प आणि घरातील समृद्धीसाठी अनुकूल असा दिवस असतो. त्यासाठी विशेष सेवा आहेत. तर विशेष सेवा कोणत्या आहेत त्या अत्यंत प्रभावी आहेत. तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येणार आहे. स्वामी समर्थाच्या भक्तीत सर्वात प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण आणि पूजा. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या नामस्मरणाचे परिणाम अत्यंत शुभ असतात. नामस्मरणाची काही पद्धती आहेत. तुम्ही जर ह्या पद्धतीने नामस्मरण केलो तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. जर तुम्ही कितीही नामस्मरण करून तुम्हाला काहीच फायदा होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करा. तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल. सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यानंतर एका शांत ठिकाणी बसून स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारत 108 वेळा किंवा 1008 वेळा जप करायचा आहे. जप करताना मनामध्ये मनापासून भक्ती आणि श्रद्धा ठेवणे आणि विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुमची श्रद्धा, विश्वास नसेल तोपर्यंत तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही. जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. नामजप करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मनात ताण, राग किंवा द्वेष न ठेवता फक्त शांती व भक्तीचं भान ठेवायचं आहे. प्रत्येक जपानंतर स्वामी समर्थांना आपल्या आयुष्यातील इच्छांची प्रार्थना करायची आहे. या जपामुळे मन तर शांत होतच असते, पण सकारात्मक विचार वाढत असतात आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळत असते. स्वामी समर्थांची पूजा कशा प्रकारे करायची आहे तर पूजा हे सेवेतली दुसरी व महत्त्वाची अशी पद्धत आहे. पूजा करताना फक्त बाह्य कर्म करणे नाही तर मनातील भक्तीही जोडली पाहिजे. त्यानंतरच पूजा ही स्वामी समर्थ महाराज स्वीकारत असतात. तर पूजाविधी कशा प्रकारे करायचा आहे तर स्वच्छ ठिकाणी एक छोटा पाट मांडायचा आहे. त्यानंतर त्यावर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असल्यास ठेवायचा आहे. त्याच्यानंतर फुले, नैवेद्य, फळ, मिठाई म्हणजे नैवेद्यामध्ये फळ, मिठाई किंवा नारळ तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर दीप आणि अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामी, माझ्या आयुष्यातील दुःख दूर करून मला सुखाचा मार्ग दाखवा. आरती करणे अत्यंत लाभदायक असते.
त्यानंतर आरतीनंतर कुटुंबासोबत प्रसादसुद्धा वाटायचा आहे आणि प्रसाद ग्रहणसुद्धा करायचं आहे. त्यानंतर स्वामी चरित्राचे वाचनसुद्धा हे अत्यंत प्रभावी सेवा आहे. स्वामी समर्थाचे चरित्र वाचन हे अत्यंत प्रभावी सेवा असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी चरित्र वाचल्यामुळे भक्तांना मानसिक शक्ती तर मिळणारच असते, पण जीवनातील अडचणीवर मात करण्याचा आत्मविश्वाससुद्धा स्वामी समर्थ आपणाला देत असतात. त्यामुळे त्या दिवशी स्वामी समर्थाचे चरित्र वाचन हे नक्की करा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांचे चरित्र वाचन करायचे आहे. वाचन करते वेळेस ध्यान आपलं केंद्रित करायचं आहे. त्यानंतर फक्त शब्द नव्हे तर त्याचा अर्थ समजून घेऊन वाचन करायचं आहे. एखादा विशेष प्रसंग वाचल्यानंतर त्या प्रसंगातून आपण शिकलेले जे धडे आहेत ते आपल्या जीवनात लागू करण्याचा संकल्पसुद्धा जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या भक्तीत सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते, ज्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे. शाळामध्ये किंवा मंदिरामध्ये भाकरी, भोजन देणे किंवा पक्ष्यांना अन्न देणे हे अत्यंत पुण्याचे असते. त्यामुळे इतरांच्या सुखासाठी काही देणे आपल्या मनात करुणा आणि प्रेम निर्माण करत असते. त्यानंतर भक्तीमुळे मानसिक समाधान आपणाला मिळते आणि स्वामी समर्थांची कृपासुद्धा प्राप्त होत असते. अन्नदानाने घरात समृद्धी व शांती वाढत असते. त्यानंतर स्वामी समर्थांच्या मूर्तीभोवती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घ्यायच्या आहेत. अत्यंत प्रभावी सेवा आहे. प्रत्येक प्रदक्षिणा करताना हृदयातून प्रार्थना करायची आहे. मनातील इच्छा स्पष्टपणे स्वामी समर्थांच्या समोर मांडायची आहे, पण त्यासाठी स्वार्थाचा भाव ठेवायचा नाही. प्रदक्षिणानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे अधिक फायद्याचे असणार आहे. त्यामुळे मंत्रसुद्धा नक्की जपा. सातत्याने केल्यास मानसिक अडथळे तर दूर होतातच, पण आपल्या जीवनात सुद्धा स्थिरता यायला खूप मदत होते. त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केलो तर तुम्हाला खालील परिणाम अनुभवायला येतच असतात. तर कोणते परिणाम आहेत? तर दुःख कमी होणे, मन शांत होत असते आणि त्रासाचे भाव हे दूर जातात. सकारात्मक ऊर्जा, मनावर वाईट परिणाम करणाऱ्या नकारात्मक शक्ती ह्या कमी होत असतात. धैर्य वाढते आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो. त्यामुळे जीवनातील कुठलेही संकट असू द्या, कसलेही संकट असू द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्तीसुद्धा वाढत असते. कुटुंबातील शांती, घरातील संबंध अधिक गोड आणि सुसंगत व्हायला सुरुवात तर होतच असते. कारण एक तर नवीन दिवस असतो तो गुढीपाडव्याचा आणि त्यामध्ये दुधात साखर असल्यासारखी त्या दिवशी आपण केलेली असते ही स्वामी सेवा. त्यामुळे धन आणि समृद्धी, श्रद्धेने केलेली सेवा घरात सुख, समृद्धी, धन सर्व काही वाढवण्यास ही मदत करत असते. त्यानंतर सकाळी उठल्यावर गुढी उभारायची आणि स्वामी समर्थांची पूजा करायची हे सर्वात उत्तम आहे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर मन शुद्ध ठेवायचं आहे. नकारात्मक गोष्टीचा विचार अजिबात करायचा नाही. पूजा, जप, चरित्र वाचन आणि सेवा हे चारही घटक एकत्र जर केलो तर तुम्हाला कुठलीही अडचण ही अशी सहजच टाळता येते आणि अशक्य असं काहीच नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. शक्य असल्यास इतर भक्तांना देखील सेवा करण्यासाठी प्रोत्साहन करायचं आहे. त्यानंतर आपणाला त्या दिवशी काय करायचं आहे? सकाळी स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यानंतर गुढी उभारायची आहे. गुढी उभारल्याच्यानंतर स्वामी समर्थांची पूजा करायची आहे. दिवा, अगरबत्ती, फुले, त्यानंतर 108 जप, त्याच्यानंतर प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर दुपारी काय करायचं आहे? तर अन्नदान किंवा पक्ष्यांना अन्न पाणी द्यायचं आहे.
त्याच्यानंतर चरित्र वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर आता संध्याकाळी काय करायचं आहे, तर आरती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत स्वामी समर्थांना आणि रात्री मनन व ध्यान करायचं आहे. त्याच्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण, पूजा, चरित्र वाचन, सेवा आणि प्रदक्षिणा ही संयुक्त सेवा केल्यास आयुष्यातील दुःख खूप कमी होत असते. फार सर्व काही कमी होत असते आणि सुखाचे सकारात्मक दिवस यायला सुरुवात होत असते. श्रद्धा, संयम आणि सातत्य या 3 गोष्टींचा नेहमी विचार ठेवायचा असतो, कारण हेच खरे पुण्याचे कारण ठरत असते. गुढीपाडव्याचा दिवस नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो. स्वामी समर्थांची भक्ती, नामजप, पूजा, चरित्र वाचन, अन्नदान आणि प्रदक्षिणा यांचा संगम जर केलो तर आपल्या आयुष्यातील दुःख दूर होऊन सुखाचे आनंदी दिवस येत असतात. याद्वारे आपण केवळ नवीन वर्ष साजरे करत नाही, तर आपण आत्म्याची शुद्धी, मनाची शांती आणि घरातील समृद्धीसुद्धा साधत असतो. शेवटी आपण प्रार्थना करायची आहे, हे स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि हे नवीन वर्ष सुख, शांतीने व समृद्धीने भरलेले बनवा. हे पवित्र संकल्प आपल्याला शक्ती देईल आणि जीवनात सकारात्मक बदलसुद्धा नक्कीच घडवेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एखादा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.